राम राम मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तर आज पाहणार आहात तुम्ही माझं पिल्लू ढोबळी मिरची खात आहे आणि एक कुंकवाचा करंडा आहे जे आता आपल्याला येणार आहे. आता कंटिन्यू आता येणारच आहेत ना सणवार आपल्या हिंदू लोकांचे. तर त्यासाठी पण छान असं गौरी गणपतीच्या समोर ठेवायला पण छान असा कुंकवाचे करंडे आहेत 2. आणि खास गोष्ट मला ना जुन्या वस्तू खूप आवडतात म्हणून मी तुमच्याशी शेअर केली, दाखवली ती आणि मी शोरूम पण मागवली. आता मी जर एवढी मोठी पैसेवाली असते ना तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन मीच ठेवल्या असत्या माझ्याकडे. तशी मी ॲडव्हर्टाइजमेंट काय बोलतात ना रिव्ह्यू केला आणि ते प्रोडक्टनं वापस पाठवला. तुम्ही बघा, तुम्हालाही आवडेल. पिल्लूचाने माझा दिवस चालू झाला. मग पिल्लूला सांभाळत आता काय केलं असेल तर हे आपल्या मराठी लोकांमध्ये करतात. आणि असं मी कधी जास्त रात्रीच्या जर चपात्या वगैरे राहिली असेल किंवा भाकरी राहिली असेल ना तर त्याचे कुटके, आमच्या इकडे कुटके बोलतात आता विदर्भामध्ये. तर तुमच्याकडे काय बोलतात काय नाही देव जाणे. पण ना एवढं भारी लागतं ना ह्याच्यासोबत ना. आता गाई म्हशी असतात तर दही दूध अजून ताक भरपूर असतं. पण आता इथे तर काय दही वगैरे नव्हतं मागवायला एवढा वेळ कुणाला. आणि मग मी बनवलं नाही, असेच खाल्ले. बघा, ह्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे कोथिंबीरच पाहिजे त्याला आणि मिरची आणि जिरं, जास्त काही नाही. आणि एवढी टेस्टी होते ना राव, काय सांगायचं की काही याच्या पुढं तुम्ही पोहे फेल आहे तुमचे, दुसरं पण काही रेसिपीज फेल आहेत. एवढं भारी होतं हे खरंच. फक्त त्याच्यात तुम्ही ताक पाहिजे वरून टाकून खायला आणि ताक नसेल तर दही, एक नंबर. काही लोकांनी आता मी यूट्यूबवर पाहिले हे रेसिपी शेअर करतात. बापरे बाप, हे बोललं असं पण आहे का. मग बघा, माझे कुटके म्हणजे तुकडे बोलतात. आता चांगल्या गोष्टी बोलायच्या तर तुकडे बोलू शकतो, तयार झाले. आणि आता थंडीचे म्हणजे थंडीचे पावसाळ्यात चालू आहे ना, तर ते चपातीला ना बुरशी लागल्यासारखं होतं. आणि आपलं काय हातावरचं पोट आहे माहिती आहे का. आपण कमावतो तेव्हा घरात आणतो कुठली वस्तू आणि ती आपण जर अशी टाकून दिली तर मग काय. म्हणून मग मी आता त्याचा विचार केलेला की आपण ते फ्राय करून खावे, नवीन 1-2 भाकरी बनवण्यापेक्षा, आहे का नाही. तुम्ही पण या टेस्ट करायला. एक नंबर झालेलं राव, खरंच काय सांगू, तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या. पिल्लू झोपलेलं आरामात खाते. पोटात गेल्यावर तर जरा शांती झाली ना तरच बाकीचे कामं सुचतात, नाही तर नाहीच काही सुचत खरंच. देवाचे आभार यासाठी. पाऊस दिवस काहीच नव्हतं, एकदम शांती होती. हे तुळशीचं झाड, आता एक ह्याच्या वरती तुळशीचं झाड आहे, एकदम वरती असं कुंडीत म्हणजे लटकावलेलं आहे. हे तर मी बॉटलचं तयार केलेलं आहे घरीच. तर ते बॉटल व्यवस्थित नाही वाटत असं बोलतात माझी सासूबाई. तिला काढायची आहे, बघते मी, कधी दुसरीकडे कुठेतरी ठेवायचा प्रयत्न करते. हे बघा, वरून जे मंजुळा पडलेत ना त्याचे तुळशीचे 2 झाडं आलेले. आणि छोटे तुळशीचं झाड पण मी त्या केस काढत होते, साईडला काढून फेकत होते केस. कारण असे ते वरून कोणी केस विंचरले आणि फेकले तर मग ते असे अडकून जातात ना झाडात म्हणून. आणि मस्त 2 तुळशी आलेले, एक नंबर. लिप बाम लावून घेतला. एक वेणी कशी वाटली माझी बघा. हे आहेत कुंकवाचे करंडे, 3 आहेत. आणि मग मी 3 मागवले, एकच कंपनीचे आहेत आणि सारखेच आहेत, म्हणजे दोन्ही पण सेमच आहेत. पण मला जेव्हा मी चित्र पाहिलेलं ना, इमेजेस आपण बघतो ना, तेव्हा त्यात एक छोटा आणि एक छोटी साईज मोठी असं वाटली. पण वाचल्यावर कळलं की दोघांची साईज एकच आहे. म्हणून मग मी काय केला, जेव्हा रील बनवली ना तेव्हा 2च प्रोडक्टची रील बनवली. आता हे कुंकवाचा करंडा आणि तो पिवळावाला, तो एक बस. बघा किती छान आहे, सुंदर आहेत, एकदम नक्षीकाम केलेलं आहे. आता तुम्हाला जर डिटेल्स बघा डिटेल्समध्ये तर पाहायचं असेल तर माझ्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर रील आहे ह्याबद्दल. एकात तुम्ही कुंकू ठेवा, एकात हळदी ठेवा. आता गौरी गणपती येणार तर किती सुंदर वाटणार आहे माहिती आहे का. आणि जुनं तेच सोनं, कितीही केलं तरी ट्रेडिशनलच पाहिजे आपण. मी पण असं मस्त माझ्या घरात ना सगळं सामान असं शोकेसमध्ये ना असं लावून ठेवेल, एक नंबर दिसलं पाहिजे जुनं. आता माझ्याकडे बैल आहेत, बैल पळाला का मस्त आपण पूजा करू त्यांच्यासाठी नैवेद्य बनवू.
तर आता मी म्हणलं कारले कट करून घ्यावी, भाजी बनवायची होती. म्हटलं पिल्लूला सांभाळत करावं सगळं. ते 2 ढोबळ्या मिरच्या होत्या आणि बाकी कारले होते. कारले आणलेले 2-3 दिवसापासून, कवळे कारले मस्त होते, 20 रुपयाचे पाव किलो. तर आता ते काय सांगू राव, त्याचे ठेवून ना 4-5 कारले मी फेकून दिले, सडायला लागलेले असे आतमधून. म्हणले एवढे कापून घ्यावे आणि त्याला ना थोडंसं मीठ आणि हळद लावून ठेवावी. माझी आई जेव्हा कडू कारल्याची भाजी बनवायची ना, तर तिच्या हातातून लईच कडू व्हायचे असे बाबा बोलायचे. आणि हा कडू पण लागायचे राव खरंच. तर एखाद्याच्या हाताचा पण गुण असतो बोलतात ना कडू. आणि तीच जर कडू कारल्याची भाजी मी बनवली ना, तर कडू अजिबात नाही व्हायची असे माझे बाबा बोलायचे. हे काय माहिती देवजाने. ती ना रात्रभर भिजत ठेवायची, त्याचं एवढं पाणी काढायची पिळून तरीसुद्धा. आणि ते पिळलेलं पाणी ना माझा लहान भाऊ प्यायचा, माझा निवा म्हणजे माझा लहान भाऊ प्यायचा. चला मंडळी, माझा यूट्यूब ब्लॉग तुम्हाला आवडलाच असणार आहे. नक्कीच माझ्या चॅनलला सपोर्ट करा, गंगूबाईच्या पिल्लूच्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या आधाराची गरज आहे आम्हाला आमचं चॅनल ग्रो करण्यासाठी. बघा पिल्लू आमचं शिमला मिर्च खाते. चला मंडळी, नंतर भेटू. बाय बाय.